नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मुंबई आणि उपनगरात धोकादायक इमारती पडून त्यात निष्पापांचा जीव जाण्याच्या घटना वारंवार घडतात. दरवर्षी या घटनेत वाढ होत असते, मात्र या घटनांना पूर्णविराम मिळत नाही. पनवेल महापालिका क्षेत्रात देखील शेकडो धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. विशेष म्हणजे पालिकेने या इमारती धोकादायक तर घोषित केल्या, मात्र आजही त्या धोकादायक इमारतीत शेकडो कुटुंब वास्तव्यास असल्याने भविष्यात या ठिकाणी दुर्दैवी घटना घडू शकते. पालिकेने या इमारतींची वर्गवारी केली आहे. या वर्गवारीत धोकादायक आणि अति धोकादायक असे 2 भाग केले असून सर्वाधिक अति धोकादायक आणि धोकादायक इमारती पनवेल आणि कळंबोली शहरात आहेत. या 62 अति धोकादायक इमारतीत 274 कुटुंब वास्तव्यास आहेत. पनवेल शहरात जीर्ण आणि धोकादायक इमारती कित्येक वर्षांपासून उभ्या आहेत. पालिकेने धोकादायक इमारतींवर बॅनर लावून धोकादायक इमारतीच्या आवारात कोणी प्रवेश करू नये असे बॅनर लावले आहेत. मात्र या धोकादायक इमारती पाडण्यासाठी पालिका प्रशासन पुढे का धजावत नाही असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे. अति धोकादायक इमारतींमध्ये खारघरमध्ये 3, कळंबोलीमध्ये 180, कामोठ्यामध्ये 21 आणि पनवेल शहरात 70 कुटुंब अति धोकादायक इमारतीत वास्तव्यास आहेत. पालिकेने या इमारतींची यादी जाहीर केली आहे. काही इमारतींचे पाणी आणि वीज जोडणी देखील बंद करण्यास सुरुवात केली आहे. यावर आता तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे. पनवेल, नवी मुंबई यासारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर शहरामधील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. या धबधब्यावर सुरक्षेच्या कारणावरून यंदाही वन खात्याने बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र अतिउत्साहाच्या भरात तसेच हलगर्जीपणामुळे अनेक वेळा या ठिकाणी अपघात घडले आहेत आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच वन खात्याने या ठिकाणी पर्यटकांना येण्यास मज्जाव केला आहे. यंदाही पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. वन विभागाच्या या निर्णयावर अनेक पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पांडवकडा धबधबा हा नवी मुंबईमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असताना त्या ठिकाणी प्रवेश नाकारणे हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. पांडवकडा धबधब्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. वन विभागाने पर्यटकांसाठी प्रवेश बंद केल्यानेच या ठिकाणच्या पर्यटन क्षेत्राला चालना कशी मिळणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. पर्यटकांचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे. पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करू नये या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांना देखील पत्र लिहिणार असल्याची माहिती वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी देवीदास सोनावणे यांनी सांगितले. गाडेश्वर डॅम, गाडी नदी पात्राजवळील धबधबे या ठिकाणीही बंदी असणार आहे. दरवर्षी या ठिकाणांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घातली जाते. तरी कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांना निसर्ग पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे. तक्का गावाकडून विचुंबेकडे जाणारा भुयारी मार्ग ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आल्याने नवीन पनवेलकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. 13 जानेवारीपासून हा भुयारी मार्ग दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. हा मार्ग सुरू झाल्याने नवीन पनवेल उड्डाण पुलावरील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. भुयारी मार्ग सुरू झाल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. पनवेल शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर पनवेलच्या पूर्व भागात झाला आहे. रेल्वे मार्गामुळे पूर्व भागातील विस्तार होणाऱ्या पनवेलला जोडण्यासाठी 2 पूल आणि 1 भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. विचुंबेकडून पनवेलला जाण्यासाठी आणि तक्काकडून विचुंबे नवीन पनवेलला येण्यासाठी हा भुयारी मार्ग सोयीस्कर आहे. या भुयारी मार्गामुळे नवीन पनवेलमधील फायर ब्रिगेड, HDFC सर्कल मार्गाने पनवेल बस स्थानकावरील वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत नाही. या भुयारी मार्गावर रेल्वे ट्रॅकचा दुपदरीकरणाचे काम करण्यासाठी हे मार्ग 3 महिन्यांसाठी बंद करण्यात आला होता. 2 ते 3 दिवसांपासून हा भुयारी मार्ग सुरू करण्यात आल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे कीटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यात ह्याच्या खबरदारी विषयी जनजागृती विविध माध्यमातून करण्यात येत आहे.
महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य आहे। पावसाळ्यामध्ये अनेकदा दूषित पाण्यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो, विषम ज्वर असे जलजन्य रोग होण्याची भीती असते। त्यामुळे नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे, तसेच भाज्या, फळे या वस्तू स्वच्छ धुवून खाण्यासाठी वापराव्यात। सर्व केर कचरा घंटागाडीतच टाकावा। घर तसेच सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा। आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी निर्जंतुक करावी। साचलेले पाणी, डबकी यातील पाणी वाट काढून वाहून जाईल अशी सोय करावी, जेणेकरून डास उत्पन्न होणार नाहीत। शिळे उघड्यावरचे अन्न खाऊ नये। विहिरीचे पाणी शुद्धीकरण करूनच पिण्यास वापरावे। तसेच ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणे असल्यास नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा पनवेल तालुक्याच्या वतीने पनवेलमध्ये समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला। पनवेल शहरातील टपाल नाका येथे शनी मंदिरात झालेल्या या समारंभासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश महाडिक, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष संजोत चाळेकर, पनवेल तालुका अध्यक्ष सुनील खळदे तसेच समाज बांधव आणि गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते। समाजातील 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचप्रमाणे 1ली ते 12वीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश महाडिक यांनी समाजातील विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या शैक्षणिक उपक्रमांबद्दल तालुका अध्यक्ष सुनील खळदे यांचे कौतुक करून समाजातील विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सुविधांचा आपल्या गुणवत्तेसाठी उपयोग करावा असे सांगितले। माथेरानच्या पर्यटन इतिहासामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या नव्या 20 ई-रिक्षा सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी वाढीव ई-रिक्षांना पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद लाभला। यावेळी या रिक्षांचे स्वागत करण्याकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूला माथेरानमधील असंख्य नागरिक उपस्थित होते। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माथेरानमध्ये सध्या ई-रिक्षाचा प्रायोगिक तत्वावर चालवण्याचा प्रकल्प सुरू आहे, परंतु ज्या कष्टकऱ्यांना त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता या रिक्षा आणल्या गेल्या त्यांना डावलून बाहेरील ठेकेदारामार्फत येथे रिक्षा चालवल्या जात होत्या। त्या स्थानिक हात रिक्षा चालकांनी विरोध दर्शवून कोर्टामध्ये दाद मागितली होती। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 20 ई-रिक्षा हात रिक्षा चालकांना चालवण्यास परवानगी दिली होती। त्यानुसार सोमवारी या रिक्षा स्थानिक पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये रुजू झाल्या असून माथेरानचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांनी रिक्षांना हिरवा झेंडा दाखवून पर्यटकांकरिता त्या सुरू केल्याचे जाहीर केले। नव्या ई-रिक्षा सुरू झाल्याने हात रिक्षा चालकांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। नवी मुंबई पोलीस दलातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने राज्यपाल भवनात सन्मानित करण्यात आले आहे। यामध्ये नवी मुंबई पोलीस दलाचे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ तसेच पोलीस उपनिरीक्षक निघोड यांना पदक आणि सन्मानपत्राने गौरवण्यात आले आहे। राज्याच्या गृह विभागाने 2022 साली प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती महोदयांनी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदकाची घोषणा केली होती। या घोषणेनंतर पदक अलंकरण सोहळा 6 जून रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पोलीस अधिकाऱ्यांना राज्यपाल भवनात पदक प्रदान करण्यात आले। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदक विजेत्या पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे। कर्जत रेल्वे स्थानकात येणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या 9 महिन्यांच्या गर्भवती महिला फातिमा खातून यांनी बाळाला जन्म दिला आहे। हातकणंगले रेल्वे स्टेशन येथून त्या पती आणि 3 मुलांसह महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे परतीचा प्रवास करत होत्या। लोणावळा रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर त्यांच्या पोटात दुखू लागले होते। धावत्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये प्रसूती झाली आणि त्याबाबत महिलेच्या पतीने रेल्वे कंट्रोल रूमशी संपर्क साधून मदतीची मागणी केली। गाडी कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 वर उभी राहिली। त्यानंतर कर्जत स्थानकात उपस्थित असलेले आरोग्य पथक तसेच उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका शिवानी साळुंके यांनी महालक्ष्मी एक्सप्रेस स्थानकात पोहोचताच बाळ आणि बाळंतीण महिलेची आरोग्य तपासणी केली।
त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले। त्यानंतर कर्जत स्थानकातील पोलीस यांच्या मदतीने बाळंतपण झालेल्या माता आणि बाळ यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे नेले। संबंधित माता आणि बाळाला कर्जत रेल्वे स्थानकातील पोलीस कर्मचारी संतोष डांगले, गौतम जाधव, मोहिनी जाधव, माधुरी खंडागळे, बिन्नर, पवार, सुरक्षा रक्षक राजश्री, कर्जत रेल्वे स्टेशन मास्तर हेमंत शर्मा यांनी स्थानकातून बाहेर नेण्यासाठी मदत केली। नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत त्यांनी खाते वाटपही जाहीर करण्यात आले। मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी, अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांकडील जुनी खाती कायम ठेवण्यात आली आहेत, तर काही नव्या चेहऱ्यांकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। यामध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल या 2 नेत्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे। इतर 4 नेत्यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहेत। त्यापैकी शिवसेनेच्या शिंदे गटाला स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे। यामध्ये प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष राज्यमंत्री आणि आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री, रक्षा खडसे यांच्याकडे युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी खुली करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बोगद्याची पाहणी केली। यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते। उत्तर वाहिनी मार्गिका खुल्या केल्यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून सुमारे पाऊण तासांचे हे अंतर अवघ्या 10 मिनिटात कापता येणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले। भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौकपर्यंत जाणे यामुळे सुलभ होणार आहे। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या सागरी किनारा मार्गाचा पहिला 9 किलोमीटरचा टप्पा खुला केला होता। दरम्यान सोमवारपासून 6.25 किलोमीटरचा दुसरा टप्पा खुला झाला आहे। सागरी किनारा मार्गाचा नरिमन पॉईंट येथून वरळीपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी केली। नरिमन पॉईंट ते हाजी अलीपर्यंतच्या 6.25 किलोमीटर लांबीचा हा बोगदा सुरू करण्यात आला आहे। जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही सुरू होणार आहे।